चला दुसऱ्या फेरीचा हा शेवटचा सामना आहे. अभिषेक धुमाल आणि शुभम धुमाल आपल्याला बॅटिंग एंडवर पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते दीक्षित महाडिक. दोन्ही संघांना विनंती आहे की प्लीज ही मॅच लवकर संपवायची आहे. प्लीज स्पीडअप करायचंय. शुभम आणि अभिषेक. चला आपण पाहतोय शिवशक्ती मित्र मंडळ समर्थनगर आयोजित श्रीकृष्ण चषक 2026 आणि 2026 मधील दुसऱ्या फेरीचा हा शेवटचा सामना रंगतोय सोमजाई क्रिकेट संघ मुद्रे विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर संघाकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो दीक्षित महाडिक. सामना असेल तो अभिषेक धुमाल आणि शुभम धुमाल यांच्या जोडी समोर. बघूया अभिषेक धुमाल मागच्या सामन्याचा सामनावीर पुन्हा एकदा सज्ज, यावेळेला दीक्षितच्या समोर. चला स्पीडअप करायचंय दीक्षित, प्लीज सामना चालू करायचा लवकर. पहिला चेंडू वाईड बॉल. अवंत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पुढचा चेंडू यावेळेला अभिषेकच्या बॅटमधून चेंडू आहे हवेमध्ये, एज लागून चेंडू खाली स्वप्नील येतोय आणि माघारी परतावं लागतं अभिषेक धुमालला. संघाला लागलेला हा मोठा धक्का. चला आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो दीपेश धुमाल. एक्सपिरियन्स बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश धुमाल मुद्रे संघाकडून गेली अनेक वर्ष बॅटिंग ऑर्डरचा कणा म्हणून ओळखला जातो तो दीपेश. यावेळेला दीक्षितच्या समोर. यावेळेला दीपेशने दिलाय भिरकावून. चेंडू आहे हवेमध्ये आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतो या ठिकाणी आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चला 2 चेंडूमध्ये 2 धावा झाल्या आता धावपलकावरती आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर आलाय तो शुभम. मागच्या सामन्यामध्ये त्याची अनुपस्थिती जाणवली होती परंतु आता मात्र ती पुरेपूर पूर्ण करण्याचा प्रयत्न शुभम धुमालचा. यावेळेला जातोय सीमारेषे पार, येतोय ब्रँडेड षटकार. धावसंख्या झाली आहे ती 8. पुन्हा एकदा सज्ज आहे तो शुभम. नक्कीच आपल्या षटकारांसाठी ओळखला जातो आणि आपल्या सोमजाई क्रिकेट संघ मुद्रे संघाचं नाव पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये झळकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. ते मुद्रे गावचा शुभम याच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे युवा अष्टपैलू खेळाडू दीक्षित महाडिक. पुन्हा एकदा शुभमच्या समोर
पुन्हा एकदा शुभमच्या पॅट मधून चेंडू आहे हवेमध्ये, चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने, एक धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातंय का? ओव्हर थ्रो, आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलं जातंय. तिहेरीचं रूपांतर होत असताना इथे मात्र संघाला लागतो एक मोठा धक्का. पंच 2+ विकेट, राईट? 2+ विकेट. ओके, नवीन बॅट्समन कोण गेलाय रे? भावेश. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो भावेश. दीपेशची जागा घेण्यासाठी यावेळेला दीक्षितच्या समोर असेल भावेश. 4 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 10. आता भावेशची फलंदाजी तुम्ही पहा. बघूया भावेश वर्सेस दीक्षित. पुढचा चला, दीक्षित पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला ओ हो त्रिफळा उद्ध्वस्त. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला समर्थनगरचा स्टार अष्टपैलू. चला, पुन्हा एकदा सज्ज दीक्षित महाडिक. यावेळेला पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू चाललाय लेग साईडच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यात यश येत असताना इथे मात्र मिसफिल्डचा येतोय चौकार. धावा मिळाल्यात 4. चला, धावसंख्या झाली आहे ती 14. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 14. चला, पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो रुपेश बाटे. यावेळेला शुभम धुमालच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय समर्थनगर संघाचा कॅप्टन रुपेश. शुभम धुमालच्या समोर पहिला चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र वाईड बॉल, वाईड +1. चला, पुन्हा एकदा सज्ज रुपेश बाटे. यावेळेला ऋषभच्या समोर इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या दरम्यान आपली विकेट मात्र सॅक्रिफाईस करतोय ऋषभ शुभम साठी.
चला पुन्हा एकदा बॉलिंग एंडवर सज्ज होते ऋषभ पाटे. यावेळेला शुभमच्या समोर नॉन स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर तर राजेंद्र, परंतु स्ट्राईक एंडवर आहे शुभम. पुढचा चेंडू ऋषभचा, रुपेशचा. यावेळेला शुभमने दिलाय भिरकावून. चेंडू आहे हवेमध्ये, परंतु इथे मात्र चांगला फील्ड केला गेला आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धाव फलक पुढे जाते. धावसंख्या होती ती 17. चला पुन्हा एकदा सज्ज रुपेश पाटे. यावेळेला राजेंद्र यांच्या समोर. बघूया मुद्रे संघाकडून एक हार्ड हिटर फिनिशर राजेंद्र यांच्या बॅट मधून. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने आणि एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाते. इथे मात्र नक्कीच आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना पाहायला मिळाले योगेश महाडिक, परंतु चेंडू गेला बाउंड्रीच्या दिशेने आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय राजेंद्र यांना. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा जाऊन पोहोचलाय तो शुभम धुमाल. शुभमच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार आपण पाहिला. 3 चेंडूचा खेळ झालाय, शेवटचे 3 चेंडू बाकी. बघूया या काय होतं या मॅच मध्ये. शेवटचे 3 चेंडू बाकी. रुपेश पाटे विरुद्ध शुभम धुमाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कॅप्टन रुपेश पाटेकडून. नक्कीच समर्थनगर संघासाठी इथे मात्र आपल्या संघासाठी 100% योगदान देताना पाहायला मिळतोय कॅप्टन रुपेश पाटे. पुन्हा एकदा सज्ज, शेवटचे 2 चेंडू बाकी. पुढचा चेंडू बघूया. यावेळेला शुभमने दिलाय भिरकावून. चेंडू चाललाय सीमारेषा पार. शुभम धुमालने केले कमाल, मारलाय कणकणीत षटकार. धावसंख्या झाले 24. शेवटचा एक चेंडू बाकी. रुपेशच्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी. शुभम धुमाल पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू रुपेशचा. बघूया शुभम धुमालच्या समोर. पुन्हा एकदा शुभम धुमालने या वेळेला लेग साइडला फ्लिक केला. एक धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातंय का नाही. ते 1+ विकेट आणि धावसंख्या झाली
नको बाबा एक चला यानंतर सेमीफायनलचा राऊंड असेल 4-4 षटकांचा 4-4 बॉलच्या 2 ओव्हरतील 8 बॉलचा सामना खेळवला जाईल. यानंतर नाणेफेकीसाठी महेंद्र माडिक छापाचा कॉल आहे शैलेश गायकर यांचा आणि आलाय काटा अंकित काय बॉलिंग ओके दोन्ही संघांना सेमीफायनल साठी खूप खूप शुभेच्छा. आणि बक्षीस वितरणाच्या टायमाला दोन्ही कॅप्टनला मनोगत व्यक्त करायचंय तुम्ही तोपर्यंत लिहून पाठ करून या. चला आपण जाऊया या सामन्याकडे. फलंदाजीसाठी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश महाडिक यावेळेला दीपेश धुमालच्या समोर. 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे एक्सपिरियन्स बॉलर दीपेश धुमाल. पहिला चेंडू प्रथमेशचा कॉटन बोल्ड माघारी परतावा लागतोय प्रथमेश महाडिकला. संघाला लागलेला मोठा धक्का. नंतर आता मात्र फलंदाजीसाठी आले स्वप्नील महाडिक. पुन्हा एकदा दीपेश धुमाल सज्ज मिस्टर डिपेंडेबल दीपेशला का म्हटलं जातं ते या ठिकाणी दाखवून देतोय मुद्रे संघाचा एक्सपिरियन्स अष्टपैलू खेळाडू दीपेश. पुन्हा एकदा यावेळेला स्वप्नीलच्या समोर पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी का नाही यावेळेला वाईड बॉल. अवंत धावसंख्येचा श्री गणेश होतोय. एक चेंडू एक धाव आणि एक गडी बाद. चला पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग एंड वरती दीपेश धुमाल. यावेळेला स्वप्नीलच्या समोर बघूया काय होतं या मॅच मध्ये. 26 धावांचं टार्गेट आणि 26 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना स्वप्नीलच्या बॅट मधून चेंडू आहे हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जात असताना ओ हो इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. आणि नक्कीच हा जर का झेल झाला असता कौशल धुमाल कडून तर नक्कीच हा सुद्धा आजच्या दिवसाचा सर्वात अप्रतिम झेल ठरला असता. परंतु काही हरकत नाही ते जीवदान मिळालंय स्वप्नील महाडिकला. चला पुन्हा एकदा बॉलिंग एंड वर सज्ज होतोय तो दीपेश धुमाल. पुढचा चेंडू स्वप्नील साठी. बघूया दीपेश यावेळेला स्वप्नील साठी. स्वप्नीलच्या बॅट मधून ऑफ साइडला कडवलाय कव्हरच्या दिशेने झेल झालाय ड्रॉप. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार येतोय चौकार.
कमबॅक केलं जाते दीपेश कडून. चला स्पीडअप करूया मुद्रे संघ, थोडस स्पीडअप करूया. चला पंचांचा इशारा आहे. पंच काय डिसिजन आहे पंच? वाईड बॉल. ओके, धावसंख्या झाली आहे ती 8. पुन्हा एकदा सज्ज आहे तो स्वप्नील. बघूया स्वप्नील वर्सेस दीपेश धुमाल, दोन एक्सपिरियन्स खेळाडू आमने सामने. धावसंख्या झाली आहे ती 8. बघूया कोण कोणाची लावतंय वाट. मुद्रे वर्सेस समर्थनगर. चला दीपेश थोडस स्पीडअप करायचंय. घेतला वाईड. पुन्हा एकदा सज्ज, पाहूया काय होतं. दीपेश धुमाल स्वप्नीलच्या समोर. इथे मात्र दांडी गुल. माघारी यावं लागतंय स्वप्नील महाडिकला आणि दीपेश धुमाल कडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 मोठे विकेट. चला पुन्हा एकदा दीपेश सज्ज. यावेळेला नवीन पॅटर्न आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. योगेश महाडिक एक्सपिरियन्स बॅट्समन समर्थनगर संघाकडून पुन्हा एकदा दीपेशच्या समोर. पुढचा चेंडू यावेळेला योगेशांच्या बॅट मधून चेंडू चाललाय स्क्वेअरलेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलाय तो दीक्षित. चला शेवटचा एक चेंडू बाकी आणि स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलाय तो दीक्षित महाडिक. चला पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा एक चेंडू बाकी. दीपेश धुमाल यांच्या षटकातील सामना असेल तो दीक्षित महाडिक यांच्या समोर. पुढचा चेंडू पाहूया काय होतं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. अप्रतिम अशी गोलंदाजी दीपेश धुमाल यांच्याकडून पाहायला मिळाली आणि नक्कीच समर्थनगरच्या फलंदाजांना इथे मात्र स्तब्ध ठेवण्यात यश आलंय. आता मात्र प्लीज स्पीडअप करायचंय लवकर. अभिषेक धुमाल लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 17 धावा. अभिषेक 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 चला बॉलिंग एंडवर बॉलर सज्ज होता अभिषेक धुमाल. यावेळेला योगेश महाडिक यांच्या समोर. पुन्हा एकदा यावेळेला अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि फक्त बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते.
एका धावेने धावफलक पुढे जाते. आता मात्र 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. नाही पंच आताचा काय डॉट आहे का? डेड बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. त्याने बॅटिंग ऍक्शनच नाही केलेली ना. पुन्हा एकदा सज्ज योगेश महाडिक. यावेळेला चेंडू चालला एज लागून कीपरच्या पाठीमागे. थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळत आहे. दीक्षित महाडिक आणि योगेश महाडिक दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. येस पंच आताचा डेट नव्हता, डॉट होता. येस एक मिनिट अभिषेक, एक मिनिट. पंच पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉलला 3 आले बरोबर. ओके पहिला डॉट होता, दुसऱ्या बॉलला 3 आले. चला पुन्हा एकदा सज्ज अभिषेक धुमाळ. यावेळेला योगेश यांच्या समोर, माफ करा दीक्षित यांच्या समोर. बघूया दीक्षित, दीक्षितच्या बॅट मधून चेंडू आहे हवेमध्ये, फटका फसलाय. चेंडू खाली अभिषेक येतोय, झेल ड्रॉप होतोय आणि ते सर्व काही पाहायला मिळत आहेत. रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. योगेश महाडिक यांना माघारी परतावं लागतंय. चला 3 चेंडूचा खेळ बाकी. आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय दीक्षित महाडिक. नॉन स्ट्रायकर एंडला त्याचेच वडील संदीप महाडिक आणि इथे मात्र दीक्षित महाडिक समोर गोलंदाजी करण्यात मात्र यश चांगलं येते. ते अभिषेक धुमालला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि हा सामना मात्र आता मुद्रे संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. अभिषेक धुमाल, रिमेंबर द नेम. या खेळाडूने नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करून चला अभिषेक धुमाल पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला दीक्षितच्या समोर स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय अवांतर. धावसंख्या झाली आहे ती 14. चला आता 2 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 2 बॉल 2 षटकार. दीक्षित महाडिक की अभिषेक धुमाल, बघूया कोण करतय कमाल. मुद्रे वर्सेस समर्थनगर. दीक्षित महाडिक वर्सेस अभिषेक धुमाल. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र अभिषेक धुमालने कमाल केली आहे आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचले ते संदीप महाडिक. चला आता एका चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. अभिषेक धुमाल की संदीप महाडिक. इथे मात्र सेमी